नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हिस्ट्री अँड सोशलॉजी ऑनलाईन स्टडी या आपल्या यूट्यूब चॅनलवर पुनश्च एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे। आपण 11वीच्या इतिहासामध्ये प्रकरण 3 या ठिकाणी अभ्यासतोय आणि या 3ऱ्या प्रकरणामध्ये आज जो भाग आपण अभ्यासणार आहोत तो आहे ताम्रपाषाण युगीन महाराष्ट्र। आता ताम्रपाषाण युगामध्ये महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीने या ठिकाणी लोकांचं जीवनमान होतं अथवा या ठिकाणी कुठली संस्कृती या ताम्रपाषाण युगाच्या कालखंडामध्ये या ठिकाणी निर्माण झालेली होती, याचा ज्यावेळेस आपण अभ्यास करतो त्यावेळेस आपल्याला लक्षात येतं की ज्याप्रमाणे उर्वरित भारतामध्ये या ताम्रपाषाण युगामध्ये विविध संस्कृती या ठिकाणी निर्माण झाल्या, त्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये सुद्धा या ताम्रपाषाण युगाच्या कालखंडामध्ये संस्कृती निर्माण झालेली आपल्याला दिसते। मग त्या कुठल्या होत्या आणि त्या संस्कृतीमधील लोकजीवन कशा पद्धतीचं होतं, तर विद्यार्थी मित्रांनो यामध्ये पहिला आहे सावळदा संस्कृती। सावळदा संस्कृती, तर ज्यावेळेस आपण या संस्कृतीचा विचार करतो त्यावेळेस आपल्याला असं दिसतं की उत्तर हडप्पा संस्कृतीतील लोक दयाबाद येथे पोहोचण्याच्या आधी, म्हणजे उत्तर हडप्पा संस्कृतीतील लोकांनी स्थलांतर केलं आणि हे लोक मग दयाबाद या ठिकाणी पोहोचण्याच्या आधीच या भागामध्ये जी ताम्रपाषाण संस्कृती अस्तित्वात होती तिलाच सावळदा संस्कृती असं म्हटलं जातं, म्हणजे दयाबादचा परिसर। आणि या परिसरामध्ये उत्तर हडप्पा संस्कृतीतील लोक पोहोचण्याच्या आधीच या ठिकाणी जी संस्कृती अस्तित्वात होती, जी की ताम्रपाषाण युगीन होती, ती संस्कृती म्हणजेच सावळदा संस्कृती असं म्हटलं जातं। ही सावळदा संस्कृती इसवी सनापूर्वी 2000 ते 1800च्या दरम्यान 2000 ते 1800च्या दरम्यान धुळे जिल्ह्यातील तापी नदीच्या किनारी ती अस्तित्वात होती। धुळे जिल्हा आणि तापी नदी, या तापी नदीच्या तटावरती किनाऱ्यावरती ही संस्कृती अस्तित्वात होती। आता हे सावळदा संस्कृतीतील लोक जर आपण पाहिले तर या संस्कृतीतील लोक चाकावर घडवलेली मातीची भांडी वापरत होते, म्हणजे या ठिकाणची कुंभारकला विकसित झाली होती, चाकाचा शोध लागलेला होता आणि या कुंभारकलेमध्ये मग चाकाचा वापर करून मातीची भांडी या ठिकाणी तयार केली जायची आणि ती भांडी या ठिकाणी वापरली जायची। याचबरोबर तांब्याच्या वस्तू आहेत, गारगोटीचे मणी आहेत, दगडी पाटे आणि वरवंटे आहेत, या वस्तूंचा वापर सुद्धा या सावळदा संस्कृतीतील लोक या ठिकाणी करत होते। म्हणजे खापराच्या भांड्याबरोबरच तांब्याच्या वस्तू, गारगोटीचे मणी, दगडी पाटे आणि वरवंटे यांचा वापर या संस्कृतीतील लोक या ठिकाणी करत होते। आता या संस्कृतीमध्ये राहणाऱ्या लोकांची घरं जर आपण पाहिली तर या संस्कृतीमध्ये राहणाऱ्या लोकांची घरं ही मातीची होती। त्यांची जी काही गाव होती, त्यांची जे काही वसाहती होत्या, या गावाला आणि वसाहतीला या ठिकाणी तटबंदीही होती। कवठे या ठिकाणी जे उत्खनन केलं, कवठे या ठिकाणी केलेल्या उत्खननामध्ये शंखाच्या वस्तू आपल्याला सापडल्या आणि या शंखाच्या वस्तूवरून या संस्कृतीचा सौराष्ट्रातील हडप्पा संस्कृतीशी संबंध होता, सौराष्ट्रामधील हडप्पा संस्कृतीशी संबंध होता, हे या ठिकाणी सिद्ध होत असलेलं आपल्याला दिसून येतं। म्हणजे या पद्धतीनं आपल्याला ही सावळदा संस्कृती
जी की धुळे जिल्ह्यामध्ये निर्माण झालेली आहे, ती संस्कृती आणि त्या संस्कृतीचं जीवनमान या ठिकाणी आपल्याला सांगता येतं. त्यानंतर आहे माळवा जोरवे संस्कृती. माळवा जोरवे संस्कृती, मग यामधली पहिली आहे ती आहे माळवा संस्कृती. तर पहा, महाराष्ट्र आणि महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली माळवा संस्कृती. आता या माळवा संस्कृतीचा कालखंड जर आपण पाहिला, म्हणजे कोणत्या कालखंडामध्ये माळवा संस्कृती या ठिकाणी होती, हा कालखंड जर आपण पाहिला तर शिरूर तालुक्यात इनामगाव, शिरूर तालुका, आणि या शिरूर तालुक्यामध्ये इनामगाव येथील उत्खननामध्ये माळवा आणि जोरवे संस्कृतीचे पुरावे मिळाले. इनामगाव, माळवा आणि जोरवे संस्कृतीचे या ठिकाणी पुरावे मिळाले. कुठे केलं उत्खनन? तर इनामगाव या ठिकाणी. आता ही संस्कृती आणि या संस्कृतीचा काळ जर पाहिला तर इसवी सन पूर्व 1600च्या सुमारास, इसवी सन पूर्व 1600च्या सुमारास मध्य प्रदेशातील माळवा संस्कृतीचे लोक महाराष्ट्रामध्ये आले. याआधी आपण माळवा संस्कृती अभ्यासलेली आहे मध्य प्रदेशमधली. मग या मध्य प्रदेश मधल्या माळवा संस्कृतीचे लोक महाराष्ट्रामध्ये आले आणि त्यांनी येथे शेतकऱ्याच्या कायम स्वरूपाचे गाव आणि वसाहती वसवल्या अथवा निर्माण केल्या. शेतकऱ्याची कायम स्वरूपाची या ठिकाणी गावं आणि वसाहती त्यांनी या ठिकाणी निर्माण केल्या. मग असे हे माळवा संस्कृतीचे लोक महाराष्ट्राचे आद्य शेतकरी होते, ज्यांनी की या ठिकाणी शेती हा व्यवसाय सुरू केलेला होता. महाराष्ट्रातील ताम्रपाषाण संस्कृतीचा जो विकास आहे, हा ताम्रपाषाण संस्कृतीचा विकास महाराष्ट्राच्या ज्या नद्यांच्या खोऱ्यामध्ये झाला, त्या नद्यांची नावं आपल्याला सांगता येत आहेत. ते आहे तापी, गोदावरी आणि भीमा. तापी, गोदावरी आणि भीमा नदीच्या काठावरती ताम्रपाषाण युगीन संस्कृती या महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आपल्याला पाहावयास सापडते. मग असं हे जे माळवा आहे, या माळवा संस्कृतीमध्ये राहणाऱ्या लोकांची घरे कशा पद्धतीची होती, कुठल्या घरामध्ये आणि कशा पद्धतीच्या घरामध्ये या माळवा संस्कृतीतील लोक रहिवास करत होते. आता इनामगाव येथील माळवा संस्कृतीच्या लोकांची घरं जर आपण पाहिली तर यांची घरं ही आयाताकृती आणि ऐसपैस होती. आयाताकृती आणि ऐसपैस होती. ही जी घरं आहेत, या घरांच्या भिंती या कुडाच्या होत्या. ऐसपैस घरं होती, कुडाच्या भिंती होत्या. आणि ही ज्या कुडाच्या भिंती आहेत, यामध्ये घरात आडभिंत बांधून खोलीचे 2 भाग या ठिकाणी केले जात होते. म्हणजे एका खोलीची विभाजन 2 खोल्यामध्ये या ठिकाणी केलं जायचं. यासाठी आडभिंत या ठिकाणी एका खोलीमध्ये बांधली जायची आणि खोलीचं रूपांतर हे 2 भागामध्ये या ठिकाणी केलं जायचं. हे झालं त्यांचं राहतं घर. अशा या घरामध्ये या माळवा संस्कृतीतील लोक या ठिकाणी राहत होते, शेती करत होते. आणि मग शेतीमधून जे काही धान्य उत्पादन येते, अशा या धान्याची साठवणुकीसाठी उभ्या कोट्या, रांजण किंवा या ठिकाणी आपण म्हणूया की चुन्यानं लिंपलेले बळद त्यांनी निर्माण केले होते. धान्य साठवून ठेवण्यासाठी उभ्या कोट्या निर्माण केल्या होत्या, रांजण निर्माण केले होते किंवा चुन्यानं लिंपलेले बळद त्यांनी या ठिकाणी निर्माण केले होते. म्हणजे यामध्ये ते धान्य या ठिकाणी साठवायचे. याचबरोबर घराची रचना जर आपण पाहिली, खोल खड्डा करून झोपड्याही या ठिकाणी उभारल्या जात होत्या. म्हणजे ज्या लोकांची अतिशय सामान्य स्वरूपाची परिस्थिती आहे, असे लोक मग गोल खड्डा करायचे आणि त्या ठिकाणी झोपड्या या ठिकाणी निर्माण केल्या जायच्या. म्हणजे माळवा संस्कृतीतील लोकांची
घरं या पद्धतीची होती आणि धान्य साठवण्याचा प्रकारही त्यांचा त्या पद्धतीचा असलेला आपल्याला दिसतोय. त्यानंतर आहे या माळवा संस्कृतीतील लोक कुठल्या प्रकारची भांडी या ठिकाणी वापरत होते. आता माळवा संस्कृती आणि भांडी जर आपण पाहिली तर आपण म्हणूया की माळवा संस्कृतीतील लोक हे पिवळसर रंगाची भांडी वापरायची. भांडी तर खापराची आहे, पण त्यांचा रंग जर आपण पाहिला तर पिवळसर रंगाची आहे. भांड्यावर तपकिरी रंगाची नक्षी काढलेली असेल, पिवळसर रंगाची भांडी, त्यावरती तपकिरी रंगामध्ये या ठिकाणी नक्षी केली होती. आणि असं हे जे भांड निर्माण केलेलं आहे त्याचा पोत मात्र खरभरीत राहत होता, म्हणजे तलमपणा त्याला नव्हता, मऊपणा त्याला नव्हता. तर अशी ही भांडी खरभरीत स्वरूपाची या ठिकाणी राहत होती, त्याला तलमपणा या ठिकाणी असल्याला आपल्याला दिसत नाही. खरभरीत स्वरूपाची ती भांडी या ठिकाणी राहायची. असं हे इनामगाव जे आहे, हे इनामगाव आपण म्हणूया की भांड्याचा पुरवठा करणारं मुख्य केंद्र होतं. या काळातील इनामगाव हे भांड्याचा पुरवठा करणारं एक मुख्य केंद्र होतं. म्हणजे या पद्धतीनं या माळवा संस्कृतीचा कालखंड, त्यांची घरं, धान्य ठेवण्याची पद्धत आणि भांडी आपल्याला सांगता येत आहे. त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी त्यानंतरचा भाग जो येतोय या महाराष्ट्रातील संस्कृतीमध्ये आपण दोन संस्कृती अभ्यासतोय, एक आहे माळवा आणि दुसरा आहे जोरवे. तर दुसरा भाग येतोय तो आहे जोरवे संस्कृती. तो आहे जोरवे संस्कृती. आता पहा, जोरवे संस्कृती आणि या जोरवे संस्कृतीतील लोकांचं जीवनमान हे कशा पद्धतीचं होतं, किंवा जीवनमानाबरोबरच या जोरवे संस्कृतीचा कालखंड हा कुठला होता, कुठल्या कालखंडामधली ही संस्कृती आहे. आता पहा, माळवा संस्कृतीच्या भांडे बनवण्याच्या तंत्रज्ञानामध्ये आपण वरतीच बघितलं की माळवा संस्कृतीमधील लोक कुठल्या पद्धतीची या ठिकाणी भांडी वापरत होते. मग अशी माळवा संस्कृतीमध्ये जी भांडी बनवण्याचं जे तंत्रज्ञान आहे, या भांड्यावरतीचं जे नक्षीकाम आहे, हे भांडे बनवण्याचं तंत्रज्ञान आणि त्यावरचं नक्षीकाम या ठिकाणी बदललं. आणि हा बदललेला जो कालखंड आहे तो कालखंड म्हणजेच जोरवे संस्कृतीचा कालखंड आहे. म्हणजे भांडे बनवण्याच्या तंत्रातील बदल आणि त्यावर त्या नक्षीकामातला बदल म्हणजेच आपण म्हणूया की जोरवे संस्कृतीच्या उदयाचा तो कालखंड आहे. आता हा कालखंड इसवी सनापूर्वी 1400 ते 1000 पूर्व असा सांगितला जातो. इसवी सन पूर्व 1400 ते 1000 असा सांगितला जातो. हा इसवी सन पूर्व 1400 ते 1000 हा या संस्कृतीचा समृद्धीचा काळ आहे. तर इसवी सन पूर्व 1000 ते 700 हा जोरवे संस्कृतीच्या उतरणीचा कालखंड आहे. म्हणजे 1400 ते 1000 समृद्धीचा कालखंड, तर 1000 ते 700 हा जोरवे संस्कृतीच्या उतरणीचा कालखंड आपल्याला या ठिकाणी सांगता येतो. आणि अशी ही संस्कृती मग अहमदनगर जिल्ह्यातील जोरवे या ठिकाणी जे उत्खनन या ठिकाणी केलं, या उत्खननामध्ये अहमदनगर जिल्ह्यातील जोरवे या ठिकाणच्या उत्खननामध्ये ही संस्कृती उजेडामध्ये आलेली आपल्याला दिसून येते. मग अशी ही संस्कृती, या संस्कृतीतील मग लोकांची घरं कशा पद्धतीची होती. जोरवे संस्कृतीतील लोकांची घरं, आता या संस्कृतीतील लोकांची घरं जर आपण पाहिली तर घरं मातीची होती, चौरस आकाराची होती. ती मातीची होती, चौरस आकाराची होती. एकापेक्षा अधिक प्रशस्त स्वरूपाच्या खोल्या होत्या, एकापेक्षा जास्तीच्या प्रशस्त खोल्या होत्या. आणि ज्या लोकांची आर्थिक स्थिती ही दयनीय आहे, गरिबीची आहे, असे लोक हे जमिनीवरती गोल खड्डा करून झोपडी वजा घर या ठिकाणी निर्माण करत होते, ज्यांची परिस्थिती ही सामान्य स्वरूपाची आहे. उत्तर जोरवे काळ जर आपण पाहिला तर उत्तर जोरवे काळामध्ये मोठ्या प्रमाणात हवा शुष्क व्हायला लागली.
आणि हवा शुष्क व्हायला लागली आणि त्यामुळे फिरस्त्या लोकांचं प्रमाण या ठिकाणी वाढलं आणि हे जे फिरस्ते लोक या ठिकाणी निर्माण झाले, हे फिरस्ते लोक मग शंखाकृती स्वरूपाच्या झोपड्या या ठिकाणी तयार करायला लागले आणि त्यामध्ये राहायला लागले. म्हणजे आपण म्हणूया की उत्तर जोरवे काळामध्ये त्यांची घराची रचना जर आपण पाहिली तर शंखाकृती स्वरूपाच्या झोपड्या निर्माण झाल्या, कारण की हवेमध्ये मोठ्या प्रमाणात शुष्कता या कालावधीमध्ये निर्माण झाली. त्याचबरोबर नदीचा कालवा काढून जे नदीचं पाणी वाहून जातोय, याला कालवा काढून पाण्याची साठवणूक करण्याची सोय या कालावधीमध्ये लोकांनी केली. म्हणजे सिंचन व्यवस्थेची निर्मिती ही या कालावधीमध्ये या ठिकाणी झाली. ज्या की पाण्याचा वापर मग शेतीसाठी या ठिकाणी व्हायला लागला, म्हणजे कालवे काढण्याची पद्धत या जोरवे संस्कृतीमध्ये या ठिकाणी आलेली आपल्याला दिसून येते. आणि धान्य साठवण्यासाठी मग घराच्या बाहेर यांनी बळदे तयार केले होते. ज्याप्रमाणे माळवा संस्कृतीमध्ये होते त्या प्रकारचे बळदे त्यांनी या जोरवे संस्कृतीमध्येही आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहेत. म्हणजे या पद्धतीनं घराची रचना आणि धान्य साठवण्याचा प्रकार आपल्याला या ठिकाणी सांगता येतो. त्यानंतर जोरवे संस्कृतीतील लोकांचा आहार जर आपण पाहिला तर या ठिकाणचे लोक शेती कसायचे आणि यामधून मग गहू आहे, बार्ली आहे, ज्वारी आहे, मसूर आहे, कुळीत आहे, ही धान्ये या ठिकाणी पिकवली जायची आणि या सर्व धान्यांचा वापर आहारामध्ये केला जायचा. गहू आहे, बार्ली आहे, ज्वारी आहे, मसूर आहे, कुळीत आहे, या सर्व धान्याचा वापर मग या ठिकाणी आहारामध्ये केला जायचा. हे झालं शाकाहाराच्या संदर्भामध्ये. तर या ठिकाणचे लोक शाकाहाराबरोबरच मांसाहारही करत होते. यामध्ये मग प्राण्यांचं मांस आहे आणि मासे आहेत. म्हणजे मांस आणि मासे यांचं सेवनही या ठिकाणी केलं जात होतं. म्हणजे मांसाहारही या कालावधीमध्ये या ठिकाणी केला जात असलेला आपल्याला दिसतोय. त्यानंतर या संस्कृतीतील लोक कुठला उद्योग करत होते? उद्योगाचं चित्रण जर आपण पाहिलं तर रंगबेरंगी खड्यांचे मणी बनवले जायचे. रंगबिरंगी खड्यांचे मणी बनवले जायचे. तांब्याच्या वस्तूची निर्मिती केली जायची. सूक्ष्म अस्त्रे बनवली जायची. पहा, खड्याचे मणी बनवणं आहे, तांब्याच्या वस्तू बनवणं आहे, सूक्ष्म अस्त्रे या ठिकाणी निर्माण केली जायची. यासाठी गोल आकाराच्या भट्ट्या या ठिकाणी निर्माण केल्या गेल्या होत्या आणि या गोल आकाराच्या भट्ट्यामधून मातीची भांडी भाजली जायची. त्यासाठी गोल भट्ट्याचा वापर या ठिकाणी केला जायचा. आता ही जी भांडी जोरवे संस्कृतीमध्ये आपल्याला सापडत आहेत, ही भांडी खणखणीत भाजलेली होती आणि ती लाल रंगाची होती. खणखणीत भाजलेली भांडी आणि ती लाल रंगाची होती. या भांड्यावरती काळ्या रंगाची नक्षीही काढली जायची. म्हणजे लाल रंगाची खणखणीत भाजलेली भांडी, त्यावरती काळ्या रंगाची नक्षी या ठिकाणी काढली जायची. आता ही जी भांडी आहेत, या भांड्याचा प्रकार जर आपण पाहिला तर या भांड्यामध्ये आपल्याला सांगता येतं तोटीची भांडी, वाडगे आहेत, कुंडे आहेत, चंबू आहेत. पहा कुठले प्रकार आहेत. तर तोटीची भांडी आहेत, वाडगे आहेत, कुंडे आहेत, चंबू आहेत. अशा विविध आकाराची भांडी या जोरवे संस्कृतीतील लोक या ठिकाणी वापरत असलेली आपल्याला दिसत आहेत. म्हणजे या पद्धतीनं या ठिकाणी उद्योग आपल्याला दिसतोय की ज्यामध्ये मणी बनवणं असेल किंवा तांब्यापासून वस्तू बनवणं असेल, सूक्ष्म अस्त्र बनवणं असेल, मातीपासून भांड्यांची निर्मिती करणं असेल आणि त्यांना रंगवणं असेल, या सर्व प्रकारचे उद्योग आणि व्यवसाय आपल्याला या जोरवे संस्कृतीमध्ये आपल्याला पाहावयास सापडतात. त्याचबरोबर या ठिकाणची दफनविधी हा भागही या ठिकाणी महत्वाचा आहे. ही दफनविधी जर आपण या ठिकाणी पाहिली तर दफनविधीमध्ये आपल्याला या ठिकाणी जे गावचा प्रमुख आहे किंवा आपण म्हणूया की जी श्रीमंत माणसं आहेत यांचं दफन घराच्या जवळच केलं जात होतं. म्हणजे श्रीमंत माणसांचं आणि गावचा प्रमुख जर वारला तर त्याचं दफन हे घरालगत केलं जात होतं.
तर मग जी सर्वसाधारण स्वरूपाची जी माणसं आहेत, या सर्वसाधारण माणसाच्या दफन हे वेगवेगळ्या पद्धतीनं या ठिकाणी केलं जात होतं. आता दफन करण्याच्या ज्या काही विविध पद्धती होते, यामध्ये आपल्याला एक सांगता येतो की जमिनीत खड्डा करून मृत व्यक्तीला उताण्या अवस्थेमध्ये या ठिकाणी पुरलं जायचं. त्या खड्ड्यामध्ये मृत व्यक्तीला उताण्या स्थितीमध्ये ठेवलं जायचं आणि तो खड्डा बुजवला जायचा. म्हणजे उताण्या स्थितीमध्ये या ठिकाणी पुरलं जायचं, हा एक प्रकार. आणि दुसरा प्रकार जर आपण पाहिला तर दुसऱ्या पद्धतीमध्ये मृत व्यक्तीला चार पायाच्या फुगीर रांजणामध्ये बसवलं जायचं. 4 पायाच्या फुगीर रांजणामध्ये बसवलं जायचं आणि या पद्धतीने त्याचा दफन विधी या ठिकाणी केला जायचा. हे झालं प्रौढ माणसाच्या संदर्भामध्ये. जर या ठिकाणी बालकांचा विचार जर आपण केला तर बालकाच्या संदर्भामध्ये मृत बालकाला कुंभाच्या आत झोपवलं जायचं आणि त्याच्या तोंडाशी दुसरा कुंभ जोडला जायचा. म्हणजे लहान बालकाला त्याचं मृत शरीर त्या कुंभामध्ये झोपवलं जायचं आणि त्या कुंभाच्या तोंडाला दुसरा कुंभ या ठिकाणी जोडला जायचा आणि असे हे 2 कुंभ या ठिकाणी पुरले जायचे. या पद्धतीनं लहान बालकाचाही अंत्यविधी या ठिकाणी केला जात होता असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. या पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये असलेली सावळता संस्कृती आहे, माळवा संस्कृती आहे आणि जोरवे संस्कृती आहे, या तिन्ही संस्कृती आपल्याला या पद्धतीने सांगता येतात. या ठिकाणी आपण थांबूया.